रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मराठी माणसाच्या बद्दल वाकड्या नजरेने पाहण्याची इतके वर्ष कोणाची हिंमत होत नव्हती. मुंबईमध्ये मराठी माणसाला आता सांगितलं जातं आहे तुम्ही नॉनव्हेज खाता, तुम्हाला हाऊसिंग सोसायटीमध्ये आम्ही घरं देणार नाही. मराठी माणसाला सांगितलं जातं आहे अब मुंबई में मराठी चलेगी नाही, आता मारवाडीत बोलायचं. ही एवढी हिंमत यांच्यात येते कुठनं? काल मराठी माणसाच्या घराच्या आत घुसून आयर्न रॉडनी मराठी माणसावर हल्ला केला जातो. तुम्ही सगळे घाटी लोक आहात, तुम्ही झोपडीत राहायचं असं मराठी माणसाबद्दल बोललं जातं. आणि वरनं काय सांगितलं जातं, मी एक फोन लगाऊंगा मुख्यमंत्री कार्यालय. म्हणजे यांच्यावर कोणाचा वरद असतंय, कोण यांना संरक्षण देते? एवढी हिंमत होतीये कशी? आम्ही आज सभागृहामध्ये सगळे मराठी माणसांनी पाठवलेले प्रतिनिधी आहोत ना, आमचं काही उत्तरदायित्व नाही आहे का? आणि म्हणून मी आज जाऊन सुद्धा ही मागणी करणार आहे की सगळ्यात पहिले स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी यावर निवेदन केलं पाहिजे. कारण मुख्यमंत्री कार्यालयाचं नाव वापरलं गेलं, मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे. थँक्यू.